हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि हो, माझ्या मागे तुम्ही पाहतच असाल, आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या सगळ्यात मोठा क्रिसमस ट्री पाहायला। संध्याकाळच्या वेळी इथली लाइटिंग खूप जास्त छान असते, त्याच्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळी बाहेरचा व्ह्यू पाहूया। तोपर्यंत आतमध्ये काय काय डेकोरेशन केले ना ते मी तुम्हाला दाखवते। छान डेकोरेशन केले मॉलमध्ये, म्हणजे इव्हिनिंगच्या टायमिंगला खूप छान आहे बघण्यासाठी। ॲक्च्युली इथे पण क्रिसमस ट्री आहे। क्रिसमसच्या निमित्ताने ना या मॉलला बरेच सारे इव्हेंट सुद्धा होते, त्यामुळे तुम्हाला अजून सुद्धा जर सॅटर्डे संडे एन्जॉय करायचा असेल ना तर तुम्ही या मॉलला नक्कीच विजिट करू शकता। खूप छान छान असं डेकोरेशन केलंय त्यांनी। इथे पूर्ण मॉलमध्ये क्रिसमस वाइब आहेत। मॉलच्या आतमध्ये जितकं छान डेकोरेशन केलं ना बाहेर त्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे। बाहेर त्यांनी एंट्रीसाठी ना इथे एक लाईटचा टनल सुद्धा बनवलाय खूप मोठा असा। त्याचबरोबर ना रंगीत कारंजे सुद्धा आहेत। पुण्यातलं सगळ्यात मोठं क्रिसमस ट्री यांनी इथे बनवलेलं आहे आणि त्याला पूर्ण लाइटिंग केली आहे। रात्री हे सगळं पाहताना ना खूप छान वाटतं। तुम्ही जर या मॉलला विजिट करणार असाल ना तर संध्याकाळच्या वेळी करा, कारण रात्री जेव्हा लाईट्स लागतात ना तेव्हा इथलं डेकोरेशन दिसायला खूप छान दिसतं। आणि ना वीकेंडला ह्या मॉलला खूप जास्त गर्दी असते, त्यामुळे शक्यतो वीकेंडला येणं सुद्धा टाळा। तुम्हाला जर वीकडेजला यायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच ह्या मॉलला येणं प्लॅन करू शकता। पिंपरी चिंचवडमधला हा फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम ना सध्या खूप जास्त चर्चेत असतो प्रत्येक फेस्टिवलच्या टायमिंगला, कारण इथे प्रत्येक फेस्टिवलला ना खूप छान छान असं डेकोरेशन करतात आणि नेहमी काहीतरी नवीन असं डेकोरेशन असतं। त्यामुळे तुम्ही कोणत्याही फेस्टिवलच्या टायमिंगला इथे आलात ना तर तुम्हाला नेहमीच इथे गर्दी पाहायला मिळेल। यावेळी सुद्धा ना क्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे। तुम्ही जर अजून ह्या मॉलला गेलेला नसाल ना तर नक्कीच एकदा इथे जाऊन भेट द्या। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।